नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे की शेळी पालन परवडत का नाही किंवा कोणाला ते परवडत नाही आणि शेळी पालनामध्ये काय काय आपल्याला फायदा आहे. जर आपण शेळ्या सांभाळल्या तर आपल्याला एक प्रॉफिट काय काय मिळत असतो ते सुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये आपण सांगणार आहे. तर बघा, खूप तरुण मित्र किंवा शेतकरी मित्र शेळी पालन करत असतात आणि शेळी पालनामध्ये काम करतात. आता बघा, मी सुद्धा फिरस्तीमध्ये काम करतो, काही मित्र फिरस्तीमध्ये करतात, काही बंदिस्तमध्ये भरतात. पण लोक त्यांना एक नाव ठेवत असतात की काय पडलं त्याच्यामध्ये, काय शेळीपालन करत असतो. तर तशा मित्रांसाठी हा व्हिडिओ खूप चांगला होणार आहे. तर बघा ना मित्रांनो, एक सत्ता तुम्ही त्याच्यामध्ये मालक आहात. मेन म्हणजे सुरुवातीला सांगतो तुम्हाला, तुम्ही जो तुमचा व्यवसाय निवडा, कोणताही करा, मग शेळीपालन नव्हे तर कोणताही करा, त्याच्यामध्ये तुम्ही एक स्वतः मालक आहात आणि मर्जीचे मालक बनणारा जो माणूस आहे तो कधी लॉसमध्ये जात नाही. म्हणजे लोकांच्या हाताखाली तुम्ही गुलामगिरी करत नाही, लोकांचे एक ऑर्डर खाली, म्हणजे ऑर्डरवरती तुम्ही काम करत नाही की हे करा ते करा. स्वतः मालक आहात. आता माझं कसं आहे बघा, स्वतः मालक आहे म्हणून स्वतः कधी 10ला सोडत असतो, कधी 11ला सोडत असतो. म्हणजे सर्वसाधारण संध्याकाळी 6 वाजेपर्यंत चारत असतो. कारण बघा, आपण इथं स्वतःच आहे. आता एकही शेळी असली, 2 असली, 10 असल्या, 15-20 तर स्वतः माझ्या आहेत त्या. तर मी एक काळजीने चारत असतो. आणि याच्यामध्ये लोक मला सुद्धा चिडवत असतात की काय बाबा शेळ्यामागे फिरतात, तुमच्या तंगडे दुखत नाही का? काय बघा, तंगडे असं नाही की कंटाळा संपूर्ण माणसाला येत असतो, पण त्याच्या मागचा पैसा बघून आपल्याला शेतीत माल होत नाही. मला माहिती आहे की आपल्या शेतीमध्ये तेवढं पिकत नाही, तेवढं आपल्याला हे देऊन टाकते. 5 एकरवाल्यांना मी काय समजत नाही. आपण व्हिडिओ बनवला काल, तर 5 एकरवाल्यांना मी काय समजत नाही. तर ज्याच्याजवळ 20 शेळ्या असतील तर तो एक 5 एकरवाल्या माणसाला काही समजत नाही. तर मित्रांनो, मग शेळीपालनाची एक लाज काय, म्हणजे एक सर्वसाधारण लाज काय किंवा कशा पद्धतीने माणसाला वाटावी. आणि ज्या मित्राला, आता काही मित्र बघा, आता स्वतः माझे शेळ्या येतात, ते पिल्ले आम्ही एक डिलिव्हरी करत असतो. आणि काही लोक काय करतात आहेत आमच्याकडे सुद्धा आहेत काही असे नमुने म्हणू शकता तुम्ही. तर त्या शेळीला ते हात लावत नाही. बाबा आम्ही ते पिल्ल्याला हात लावत नाही किंवा आम्हाला ते एक आवडत नाही. तर बघा मित्रांनो, तुम्हाला आवडतच नाही तर मग तुम्ही शेळीपालन करता कशाला? मग तशा माणसाला ते शेळीपालन परवडत नाही. काय होतं आहे, तशा माणसाला ते शेळीपालन परवडत नाही. आणि तुम्ही त्या लक्ष्मीच्या पोटावरती एक तुमचं पोट भरता, म्हणजे एक त्याच्या एक याच्यावरती जीवावरती आपलं एक पोट भरतं आहे. मित्रांनो, मी सांगतो या लक्ष्मीमुळे आपल्याला काही कमी नाही आणि येणाऱ्या काळातसुद्धा त्याच्या आशीर्वादाने आपल्याला काय कमी राहणार नाही. कोणत्याही व्यवसायामध्ये काम करा, ते आपल्यासाठी खूप महत्त्वाचं असतं आहे. आणि आपण त्याला एक लक्ष्मीचा दर्जा दिला तर त्या लक्ष्मीची आपल्याला कधी किसळ नाही झाली पाहिजे. आणि कधी बाबा शेळ्या हे करतात ते आम्ही लेंड्याला हात लावत नाही, तर तशा माणसाचं लवकरात लवकर व्यवसाय कुक्कुटपालन करा. एक कोणी शेण उचलत नाही किंवा काय करत नाही, तर बघा स्वतः त्याच्यामध्ये काम करावं लागतं आहे. सुरुवात म्हणजे स्वतःची एक आपल्या हाताहून झाली पाहिजे. त्याच्यामध्ये आपल्याला अनुभव येत असतो आणि तो अनुभव आल्याच्यानंतर आपण कामगारसुद्धा ठेवत असतो. कामगार ठेवल्याच्यानंतर तुम्ही गाडीवर इकडे तिकडे जर फिरला, तो सुद्धा व्यवसाय तुमचा फेल होत असतो, मग पुरत नाही तुम्हाला. आणि मग काही असे लोक काय करत असतात, व्यवसायाला नाव ठेवत असतात, काय शेळी आहे आणि काय त्याच्यामध्ये पुरतं आहे, काय त्याच्यामध्ये उरतं आहे. तर नाही मित्रांनो, सर्वसाधारण त्याच्यामध्ये तुमची लेंडीसुद्धा वाया जात नाही. तुम्हाला सांगतो मी, शेळीची जी लेंडी आहे ती सुद्धा वाया जात नाही. तो सुद्धा एक 4 ते 5 हजार रुपये ट्रॉलीने, गेल्या वर्षी 4.5ने विक्री केला, यंदा 5 होईल. तर 5,000 रुपये ट्रॉलीने ते लेंडी खतसुद्धा विक्री होतं आहे. तर जे शेळ्या लेंडी देतात आपल्याला, ते सुद्धा एक आपल्यासाठी पैसाच आहे, म्हणजे ते पैसाच देऊन जात असतात. तर आणि एक कोणत्या मालाला भाव नाही, तेवढ्या यांच्या एक मटणाला भाव आहे. तर मित्रांनो, सांभाळणारे लोक काही येडे नाही. आणि नाव ठेवणाऱ्यांना बघा, जर तुमचं काहीतरी चांगलं चालू असेल, जर तुमचं चांगलं असेल, सर्वसाधारण तुमच्याजवळ शेळ्या असतील, मेंढ्या असतील, तुमचं चांगल्या पद्धतीचं त्यांना तेव्हा खटकत असतंय.
कवा खटकतंय, ज्या टायमाला आपण कोणत्याही चांगल्या मार्गाला जर लागलो, आपल्याजवळ शेळ्या, आपल्याजवळ एक सर्वसाधारण मेंढ्या असतील, दूध आपण डेअरीवरती जास्त घालायला लागलो, तर मग लोकांच्या एक बुडाला आग लागत असते. मग तसे लोक काय म्हणतात, काय शेळ्यान काय मशीन काय नाही. तर बघा, शेळ्या म्हशीवरती आपलं एक संपूर्ण चांगलं चालत असतं आणि त्यांना माहिती आहे की असंच जर यांना कंटिन्यू ठेवलं तर हे काही दिवसाने आपल्याला काही समजणार नाही. तर तशा लोकांच्या एक बुडाला आग लागत असते की बाबा याचं आता कसं तरी बंद करायचं, आणि हे जर बंद केलं यानं तर मग याची एक 30 दिवसीय परिस्थिती डाऊन होत चालती, आणि ते डाऊन झाला की ते येतं आपल्याकडं मागायला. तर अशी एक लोकांची मनस्थिती आहे भावांनो. म्हणजे सांगण्याचा मुद्दा, तरुण मित्र असो किंवा शेतकरी मित्र असो, ज्या व्यवसायाला लोक नाव ठेवत असतात तोच व्यवसाय करा. म्हणजे कुक्कुटपालन करू नका, नाही, तोच व्यवसाय करायचा. शेळीपालन करू नका, नाही, तोच व्यवसाय करायचा. म्हशीपालन, नाही, तोच व्यवसाय. जे लोक नाव ठेवतील बाबा याच्यामध्ये, जो लोक नाव ठेवतील तुम्हाला, तो व्यवसाय तुम्ही निवडा पाहिजे. म्हणजे बघा, तो निवडायचं म्हणजे लोक जळायला लागले असं समजून चालाय की आपली त्याच्यामध्ये काहीतरी एक वाढ होत चालली किंवा आपली तरक्की होत चालली. तर आपलं फक्त लक्ष आपल्या शेळ्यावरती, आपल्या शेळ्यांचं काय आजार उपचार तेवढं लक्ष देत चला. आणि 5-5 एकरावाल्यांना सुद्धा तुम्ही काही समजत नाही, आणि येणाऱ्या काळात जेवढा मागतात बघा, तुम्हाला हा प्रश्न सांगतो. एक म्हणजे 10 एकरावाला असेल, 5 एकरावाला असेल, तर ते आपल्या पुढं एक हात पसरवतं आहे. शेळी पालन करणाऱ्या पुढं हात पसरवतं की बाबा आम्हाला पैशाची गरज आहे. तर मग आपण एक लाज वाटून का घेतली पाहिजे? लाजू नये माणसाने, आणि शेळीपालन करू नये तशा माणसाने. बघा, लेंडी जागा झाडणं, त्याच्यानंतर एक लेंड्या उचलणं, शेण उचलणं, असे जर तुम्हाला कंटाळा येत असेल तर मग तुम्ही व्यवसायामध्येच कशाला उतरता? सत्य आहे बरं का. व्यवसाय करू नका, व्यवसाय करू नका. त्याच्यामध्ये आपलं एक संपूर्णतः शेळी डिलिव्हरी झाली, पिल्ले पाजणं, संपूर्ण आपण त्याच्यावरती लक्ष दिला, तोच आपला पैसा आपल्या हातात येत असतो. तर एक उठावर बसून शेळ्या राखल्या जर, तर ते एक जमत नसतंय. तर मित्रांनो, आता तुम्हाला एक सांगतो मी, ज्या क्षेत्रामध्ये आपण शेळ्या चारतोय, हा क्षेत्र आहे 20 एकर. किती? 20 एकर. आणि जो याचा मालक आहे ते घरगुती शेती यंदा त्यानं केली नाही. तर हे 20 एकर जे क्षेत्र आहे, तर याचा ठोका म्हणजे सर्वसाधारण ठोका म्हणजे एक सर्वसाधारण काय मित्रांना कळेल, भाषा 50 किलोमीटरवरती थोडासा बदल होत असतो, समजून घ्या. जो आपण ठोका देत असतो म्हणजे एकरी काही 10,000 काही 20,000, तर अशा पद्धतीने. तर ते एक 10,000 रुपये एकर किंवा 7,000 रुपये अशा पद्धतीने असते काही काही. पण हा जो शेताचं एक संपूर्ण आहे, तर एक 10,000 रुपये ठोक्याने त्यांना पडलं हे 20 एकर क्षेत्र. तर ह्या क्षेत्रामध्ये त्यांना माल कितीचा झाला असेल, संपूर्ण क्षेत्रामध्ये दिवस रात्र जागून जो पुढचा करणार आहे त्याला वाटलं की बाबा एवढं जर आपण क्षेत्र केलं, एवढं क्षेत्र जर आपण केलं तर याच्यामध्ये काय होईल, आपल्याला एक वेळ जर आपल्याला पीक झालं तर दबकावून झाला तर आपल्याला पैशाची कमतरताच नाही. या आशेने त्यांना काय केलं, 2 लाख रुपये कॅश बुवाला पुढच्या एक मालकाला दिले. आणि कॅश दिल्याच्या नंतर त्याला एक खर्च आला पेरणी संपूर्ण. तर बघा 5 ते 6 लाख रुपये ते त्या दिवशी एक हिशोब सांगत होते. 4 शेळ्या चारता चालू असतं की एवढा खर्च आला म्हणे 5-6 लाख रुपये. आणि त्याच्यामध्ये पीक झालं म्हणे सर्वसाधारण तुरी काढणे, फवारणी करणे, त्याच्यानंतर एक सोयाबीन सोंगणे, एक 4,000 रुपये थैली, आणि बियाणं संपूर्ण विकत आणणं, त्याच्यामध्ये खतं लागतंय. सुरुवातीलाच एवढा पैसा त्याच्यात गेला म्हणे आपला. त्याच्यानंतर रोटा आणणे, नागटी करणे, तर अशा एक फवारणीसहित सुद्धा असं एक त्याला खर्च आलं. आणि त्याला संपूर्ण एक क्षेत्रामध्ये पीक झालं किती बघा, 70 क्विंटल, म्हणजे एक 70 पोते धरून चाला तुम्ही. 70 पोते त्याला एक सोयाबीन झाली, आणि 70 पोत्याच्या नंतर त्याला एक तूर झाली बघा. एवढ्या क्षेत्रामध्ये
12.5 क्विंटल. किती? 12.5 क्विंटल. तर बघा त्यानं ते एक संपूर्ण हे केलं आणि त्यानं डायरेक्ट एक शेळ्या जे आहेत तर शेळे आता तेच म्हणत होते की शेळीपालन परवडतंय. तर बघा एवढा माणूस कदरून गेलेला तो म्हणतोय की शेळीपालन परवडतंय. तर आपण एक धीर कशाला सोडायची, किंवा त्याला माहीत आहे की शेतीमध्ये परवडत नाही म्हणे आणि यंदा ती शेती त्याने ही जे आपण शेळ्या चारतो ही जमीन त्याने एक केली नाही आणि याच्या जागी आता दुसरे आले. जो मालक आहे तो एक शेती करत नाही, त्याला माहीत आहे की एक याच्यामध्ये पैसा तर काहीच नाही, रोयामुळे काय पुरत नाही. त्याला गंज पीक झाला असतं, त्याच्यामध्ये काही झालं असतं, पण रोयामुळे पुरत नाही. रात्र दिवस जो एक ज्याने शेत केलेलं होतं हे, तर एक रात्र दिवस इकडे तिकडे फिरू फिरू त्याचे पाय उलटे फिरलेत मित्रांनो, तरीसुद्धा एक याच्यामध्ये जबरदस्त असा त्यांना एक रिझल्ट मिळाला नाही. पण आपण जे सांगतोय की शेळीपालन परवडतच नाही, तशा मित्रासाठी आपण हा व्हिडिओ बनवला. तर तशा मित्रांनो एक शेळीपालन करू नये. ज्यांना कंटाळा असेल ते एक उतरूच नाही याच्यामध्ये, आणि ज्याला एक बेधडक सर्वसाधारण बेधडक असेल, मागची पुढची काही टेन्शन नसेल, शाळा संपूर्ण शिक्षण घेतलं असेल, शाळा शिक्षण म्हणजे शाळा शिकूनसुद्धा आता काही झालेलं नाही, तसा वैतागेल माणूस ह्या व्यवसायामध्ये यशस्वी होत असतो. म्हणजे बघा लोक त्याला नाव ठेवत असतात की शेळी तो आता काय करतो, शाळा नाही शिकली, तो एवढी शाळा शिकली, असं झालं तसं झालं. तशा माणसाने अशा व्यवसायामध्ये उतरावा. आणि जेवढं तुम्हाला एक नोकरी लागला असता, तर नोकरीला जर लागला असता तर जेवढा तुम्हाला एक पेमेंट मिळाला असता, तर एवढं तुम्ही याच्यातून सुद्धा घेऊ शकता. तर याच्यामध्ये काय नाही, तिथे थोडासा तुम्हाला आराम मिळाला असतं, थोडंसं इथे तुम्हाला कष्ट करावे लागतील. पण कष्ट केल्याशिवाय कोणत्या गोष्टी मिळत नसतात आणि सहजासहजी मिळणारी गोष्ट जास्त दिवस टिकत नसते. तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. भेटूया एक अशाच व्हिडिओसोबत. व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.